हॅलो गाईज आजची जी रेसिपी आहे ती आहे बटर पनीरची। ह्याच्यामध्ये जे मी मसाला वापरला आहे तो आहे चिकन सुहाना बटर मसालाचा। ओके, आता मी याच्यामध्ये एक कांदा घेतला आहे, 2 टमॅटो घेतले, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरवी मिरची, छोटासा आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि 5-6 मी लसूण घेतलं त्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर, लाल तिखट, थोडासा धने पावडर आणि खडा गरम मसाल्यामध्ये 2 लवंग, 2 वेलची घ्या, थोडासा दालचिनी घ्या। तुमच्यावर तुम्हाला जर गरम मसाला जास्त आवडत असेल सो तुम्ही ते ॲड करू शकता गाईज। मी थोडाच ॲड करते। थोडीशी काली मिरी घ्या, 4-5 दाणे, हे सर्व, वेलची पण ॲड केली बघा। आणि हे सर्व मसाला ॲड करून आपल्याला थोडासा तेल ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये। आता तेल ॲड केल्यानंतर मग आपल्याला आपला जो भांडा आहे तो आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचा आहे। सो हे छानपैकी एक 10 मिनटं तरी आपल्याला परतून घ्यायचं, म्हणजे टमॅटो एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे, कांदा सॉफ्ट व्हायला पाहिजे आपलं। सो हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला हे ग्राइंड करून ह्याची म्हणजे प्युरी करून घ्यायची, पेस्ट करून घ्यायची, एकदम स्मूथ पेस्ट तयार होते। सो ते करून घ्यायचं आपल्याला। सो आता एक 10 मिनटं, आता हे पहा हे झालं आहे माझं पूर्ण करून। आता मी मिक्सरमध्ये जारमध्ये आता हे टाकत आहे। सो आता एकदम स्मूथ प्युरी आता तयार होणार माझी। आणि हीच प्युरी आपल्याला ह्याच कढाईमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। हे पहा आता प्युरी रेडी झाली आहे, त्याच कढाईमध्ये आता मी ॲड केलं आहे। आणि जो सुहानासा चिकन बटर मसाला आहे तो मी ॲड केला आहे ह्याच्यामध्ये, कारण फ्लेवर खूप छान येतो त्याच्याने। सो त्याच्यामध्ये थोडासा दूध पण ॲड केलेलं आणि ते थोडासा पावडर ॲड केलेलं सुहानाचं, मिक्स करून ते आता ह्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे आपल्या कढईमध्येच। सो हे छानपैकी परतून घ्यायचं। थोडीशी साखर ॲड केली ह्याच्यामध्येच मी। आणि जेव्हा मसाला भाजतानाच मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केला होता। आता पनीर घेतलं आहे, पनीरचे छोटे पीसेस करायचे आपल्याला, एकदम छोटे छोटे, आणि ते आपल्याला ह्याच्यामध्येच ॲड करायचं। म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला छानपैकी पहिला मसाला परतून घ्यायचा, तेल सुटल्यानंतरच आपल्याला पनीर ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये। ओके, तुम्ही कसुरी मेथीसुद्धा ॲड करू शकता। ॲट प्रेझेंट माझ्याकडे नाहीच होती, सो मी ॲड नाही केला ह्याच्यामध्ये। आणि मग त्याच्यामध्ये मी कोळशाचा दम दिला आहे, म्हणजे थोडासा एक फ्लेवर, स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी थोडासा कोळसा घेतला होता, त्याला थोडासा दम दिला आहे। आणि त्याच्यावरती मी मोठा तुकडा असा बटरचा ॲड केला आहे स्मोकी येण्यासाठी, आणि प्लस तो बटरचा पण फ्लेवर आपल्या पनीरमध्ये आता उतरणार आहे। सो खूप छान लागते तसं केल्याने, आणि टेस्ट पण खूप भारी लागते गाईस। सो जेव्हा पण तुम्ही पनीर मसाला, टिक्का मसाला जे पण कधी करणार तर असं तुम्ही स्मोकी इफेक्ट द्या त्याला, खूप छान टेस्ट येते त्याच्याने। आणि आपण आपल्या मुलांना, आमच्या घरच्यांना पण जाम आवडतो तो स्मोकी इफेक्ट आला ना, तर खाण्याची इच्छा, म्हणजे असं वाटतं की आपण कुठच्या रेस्टॉरंटमध्येच बसून खात आहो, इतकी छान टेस्ट येते त्याची। हे पहा आता आपला रेडी झाला आहे बटर पनीर मसाला। हे आता आपण सर्विंग करा, फॅमिली खुश। तुम्ही नक्की ट्राय करून बघा गाईज, ही रेसिपी खूप छान आहे आणि खूपच मस्त लागते खायला। नान असेल किंवा तुम्ही तंदुरी रोटी बरोबर, चपात्याबरोबर खाऊ शकता। ही रेसिपी मी कधी केलेली माहिती, रामनवमीच्या दिवशी हा स्पेशल रेसिपी होती माझी। बटाट्याची भाजी, मग डाळ, भात, भजी, पुऱ्या, तांदळा